राज्यात वाढते अपघात आणि या संदर्भात नाक्यावर पोलीस तैनात केलेले आहेत। पोलिसांकडून चांगली कामगिरी करतायत, पोलीस चांगली कामगिरी करतायत असे मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगत आले आहेत। किंबहुना पोलीस यंत्रणा जी आहे त्या खंबीर बनवण्यासाठी अनेक जे प्रयत्न आहेत ते करण्यात आले आहेत। आज मात्र एक धक्कादायक प्रकार जो आहे तो समोर आलाय। हा नेमका प्रकार काय आहे पाहूयात हा सविस्तर वृत्त। तुम्ही आता आम्ही बघितलं की तुम्हाला पोलीस काहीतरी चलान देत होते, काय नक्की प्रकार काय झाला? हा ब्रिजवरून वरतून आलो, आम्हाला अडवण्यात आलं आणि ते म्हणायला लागले तुम्ही ब्रिजवरून का आले? तर आम्ही त्यांना बोललो आम्हाला बोर्ड नाही दिसला का आम्ही आलो ट्रॅफिकमध्ये। तर ते बोलले असं नाही चालणार, तुम्हाला पैसे भरावे लागतात। त्याच्यानंतर त्यांनी पावती पण नाही दिली, आमच्याकडून पैसे पण घेऊन टाकले आणि मग त्यांनी आम्हाला सोडलं। मग एवढंच होतं तर त्यांनी पहिलं आम्हाला बोलायला पाहिजे होतं त्या रस्त्याने जाऊ नका, आम्हाला माहिती नाही पडलं म्हणून आम्ही त्या रस्त्याने। त्याने व्हायलेशन काय म्हणून सांगितलं तुम्हाला आणि कसे पैसे सांगितले? आम्हाला पहिलं तर 3,500 रुपये द्या बोलले। एक गाडीचे 3,500 आमच्या एक गाडीचे 3,500 आमच्या 4 गाड्या आहेत, किती झाले? 14,000 झाले, 14,000 मागे। त्याच्यातून आम्ही तुमची गाडी पण घेऊन जात होता ना तो? गाडी पण चालून घेतली, गाडीने चावी काढली आणि बोलण्याची पद्धत एकदम बोलण्याची पद्धत पण म्हणजे ढंगाने नव्हते, म्हणजे काही पण म्हणजे आम्ही काय चावी काढून घेतली। उद्धटवाणी बोलत होते, कशाला आले मग गोव्याला? आम्ही त्यांना बोललो आम्ही हात जोडले तरी बोलता एवढे पैसे भरावे लागल तेवढे पैसे भरावे म्हणजे तुम्ही या म्हणजे तुम्ही कोर्टात या म्हणे असं बोलले। सकाळी कोर्टात आहे, सकाळी कोर्टात आणि ही गाडी घेऊन चाललोय म्हणे मी आता। आणि नंतर पुढं पण घेऊन गेले, आम्ही त्यांना वापस बोललो तेव्हा ते थांबले, बोलले 5 किलोमीटर लांब या म्हणे तुम्ही आता। आणि त्याच्यानंतर पैसे घेतले आमच्याकडून आणि पावती नाही दिली, काही नाही, 1,500 रुपये घेऊन टाकले, पावती पण नाही दिली, काही नाही आणि बोले आता जा इथे, आता जा म्हणे। किती पोलीस होते ते? किती जण होते ते? 3 पोलीसवाले थे। 3 थे और उसमें भी मतलब उधर साइड से खड़े थे पुलिस वाले, उनने भी कुछ बोला नहीं कि ऐसे मत जाओ, ऐसा बताया भी नहीं उन्होंने। आम्हाला माहितीच नाही पडलं, आम्ही त्यांना बोललो आमच्याकडून चुकून झालं, इथून वापस होणार नाही, पण तरी त्यांनी आमचं ऐकलं नाही। त्यांना लायसन दाखवले, जो बोर्ड लगे वो भी हमको मतलब छोटे थे तो इतना कुछ ध्यान नहीं आया। लायसन दाखवले तरी ते बोलले नाही तुमच्याकडून तुम्ही। आता किती पैसे घेतले त्यांनी? 1,500 रुपये घेतले। आणि गाड्या तुमच्या किती होत्या? 4 गाड्या। 4 स्कूटर होत्या। हां 4। 13,000 बोलले होते तर पावती पण दिली नाही तुम्हाला? पावती काहीच नाही। आपण जे दृश्य पाहताय ते अटल सेतूवरील। खरं तर हे धक्कादायक चित्र आज समोर आलंय, कारण आज पर्यटकांची कुठेतरी सतावणूक होताना दिसतेय। चलन न देता त्यांना त्यांच्याकडून प्रत्येक गाडीमागे 4,000 आल्याचं पर्यटकांनी सांगितलंय, किंवा जे पोलीस जे आहेत ते चलनाचा कागद न देता पर्यटकांकडून पैसे आकारतात। आता खरं तर ही एक मुद्द्याची गोष्ट आहे की त्यांनी कायद्याचं उल्लंघन केलं आहे। त्यांनी दुचाकी घेऊन अटल सेतूवरून खरं तर जाणं मनाई आहे, तरी असताना ते पर्यटक आलेत। खरं तर हे गुन्ह्यात हे बेकायदेशीर आहे, मात्र पोलिसांनी त्यांना चलन देऊन त्यांना खरं तर त्या चलन देणं गरजेचं आहे, मात्र चलन न देता त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा जो प्रयत्न आहे हा कुठेतरी एक धक्कादायक प्रकरण आहे। याकडे मुख्यमंत्री, एक गृहमंत्र्याच्या नात्याने मुख्यमंत्र्यांनी तिथे बघणं गरजेचं आहे। दुसरी गोष्ट अशी की दुसऱ्या मिरशीच्या बाजूने पोलीस तैनात केलेले असतात आणि मात्र परवरीच्या बाजूने पोलीस तैनात एवढेसे नसतात, त्यामुळे तिथे जो फलक आहे तो अत्यंत छोटा असल्या कारणानं पर्यटकांना सहजपणे तो फलक दिसू शकत नाही आणि त्यामुळे दुचाकीस्वार रात्रीच्या वेळी सलग अटल सेतूवरून निघून येतात आणि त्यानंतर मात्र मिरशीत त्यांना पोलीस पकडतात। आता हाच जर बोर्ड जो साईन बोर्ड आहे तो परवरीचा किंवा मिरशीचा जो बोर्ड आहे तो जर मोठा लावला तरच कुठेतरी दुचाकीस्वारांना त्याचे निर्देश जाऊ शकतात। दुचाकीस्वार तिथे जाण्यास प्रवृत्त न होता ते खालील मार्गाने जाऊ शकतात। त्यामुळे कुठेतरी जी सरकारची यंत्रणा आहे त्यात सुधारणा आणण्याची गरज आहे, कारण जर मोठे बोर्ड लावले तरच त्या लोकांना, पर्यटकांना इझिली कळू शकेल आणि जेणेकरून ते कायद्याचं उल्लंघन होणार नाही। मात्र आज पोलिसांकडून असे पैसे उकळणं, पोलीस जे उकळत आहेत त्यांच्यावर मात्र कारवाई होण्याची गरज आहे, कारण आज पर्यटकांची कुठेतरी पुन्हा एकदा फसवणूक होताना दिसते। जर चलन न देता पैसे उकळत आहेत तर सरकारने, पोलीस यंत्रणेने, SP असो, DYSP असो, DGP असो, या सगळ्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे। जे तिथे पोलीस होते त्या दिवसा त्या शेड्यूलमध्ये त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरून हा जो प्रकार आहे तो परत होणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊतसह मी साहिल नारुलकर, पणजी।